जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका झणझणीत रेसिपी सोबत आली आहे. तर म्हटलं आज ना मस्त एक चटणीचा प्रकार बनवूया तुमच्यासाठी, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते. मात्र तुम्ही ही ना 4-5 दिवस स्टोर करून आरामात खाऊ शकता, तेही चपाती थेपल्यासोबत. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी लसूण आणि शेंगदाण्याची ओली चटणी, जी की अगदी 5 मिनिटात बनून तयार होते आणि ही तुम्ही चपाती, थेपला किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा खाऊ शकता. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे गार्लिक पीनट चटणी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर मस्त इथे लोखंडी तवा घेतला आणि इथे 1 वाटी शेंगदाणे ना मी आधी भाजून घेणार आहे. व्यवस्थित असे मीडियम टू लो फ्लेम वर ना चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला. हे बघा शेंगदाणे असे छान खरपूस रंगावर भाजले गेले ना की आता काय करायचं, एका प्लेटमध्ये काढून त्यांना थंड करायचं आणि जितकी शक्य होतील ना तितकी त्यांची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला. आता ज्या आपण तव्यामध्ये ना शेंगदाणे भाजले ना त्याच्यातच आपल्याला अगदी थोडंसं तेल ऍड करायचंय आणि इथे मी 2 गड्डी लसणाची सोलून घेतली. ती छान असं ना लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे तेलातून. असं केल्याने ना खूप छान सुगंध येतो आपल्या चटणीला आणि चटणी अगदी झटपट होते आणि त्यातल्या त्यात ना तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये कॅरी करू शकता. तुमच्यासोबत डोसा म्हणा, थेपला, चपाती, भाकरी कशा सोबत सुद्धा खाऊ शकता आणि अगदी झटपट होते. त्यातल्या त्यात 4 ते 5 दिवस टिकते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केली ना तर अजून 7 ते 8 दिवस सुद्धा ही चटणी टिकते. हे बघा लसणाला थोडासा लालसर कलर आला ना की त्यामध्ये मी इथे 1 चमचा जिरा ऍड करतेय. जिराने या चटणीला छान असा फ्लेवर येतो एकदम. आणि जिरा टाकलं की अगदी 10 ते 15 सेकंद बारीक गॅसवरच परतायचंय, नाहीतर जिरा करपलं की चांगली नाही लागत चटणी. हे बघा आता हे दोन्ही साहित्य आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता परत ना आपण जे लसूण आणि जिरा तळलं ना त्याच्यातच अगदी थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल ऍड करायचं आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले ना त्याची शक्य होतील तितकी सालं काढायची आणि ते परत या तेलातून परतून घ्यायचे व्यवस्थित 1 मिनिटभर. आता सगळे आपले जिन्नस ना थोडे थंड झाले ना की काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये हे शेंगदाणे आणि जे आपण लसूण जिरं भाजून घेतलंय ना, तेलावर परतून घेतलंय ते ऍड करायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलीये, ती सुद्धा ऍड करायची आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून ना तुम्हाला ही चटणी बारीक करून घ्यायची एकदम. हे बघा अगदी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी टाकून ना मस्त अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि ही चटणी वाटताना आधी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यातून ना थोडंसं फिरवून घ्यायचं, बिकॉज शेंगदाणे टाकलेले असतात आपण. आणि अगदी थोडंसं बारीक झालं ना की मग आपल्याला पाणी ऍड करून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. चटणी वाटून झाली ना की आपण ज्या आधी जिन्नस भाजून घेतलेले ना त्याच तव्यामध्ये काय करायचं, हे बघा 1 मोठा चमचा ना तूप टाकायचंय आपल्याला. तुम्ही तेलाचा वापरही करू शकता, काहीच हरकत नाही, पण ही चटणी तुपात केल्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते. थोडंसं तूप मेल्ट होऊ द्यायचं आपल्याला इथे. आणि आपण जी चटणी वाटून घेतलेली ना ही बघा मस्त अशी काहीशी, एक जास्त पण पाणी ऍड करत बसायचं नाहीये. आणि आता तूप टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि ही चटणी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची आपल्याला सगळी. आणि व्यवस्थित अशी ना सगळं हिच्यातलं पाणी आटेपर्यंत मस्त अशी तुपावर परतून घ्यायची आहे. पण मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तेलाऐवजी ना तुपाचाच वापर करा, खूप छान टेस्ट लागते एकदम. ती राजस्थानी चटण्या कशा असतात त्या प्रकारामध्ये काहीतरी. आणि जो सुगंध सुटतो ना राव तुपाची चटणी टाकल्यावर, आहा लाजवाब. आणि इथे आता गॅस मिडियमच ठेवायचा हा, तोपर्यंत ना ही चटणी सगळं तूप ऍब्झॉर्ब करून पाणी हिच्यातलं आटून एकदम सुकी होत नाही ना तोपर्यंत 2 ते 3 मिनिटं ना परतून घ्यायचंय व्यवस्थित आपल्याला. मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात मस्त अशी आपली टेस्टी गार्लिक पीनट चटणी तयार आहे, जी की बनवायला अगदी सोपी आहे. कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला झक्कास लागते राव. त्यातल्या त्यात साहित्य सुद्धा काहीच लागत नाही आणि तुम्ही ना 4 ते 5 दिवस आरामात एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ना वापरू शकता. खूपच छान लागते राव. सुगंध तर इतका छान सुटलाय ना ह्या चटणीचा घरभर, खूपच छान. तर तुम्ही ना नक्की एकदा घरी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर 1 लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.